छत्रपती संभाजीनगरमध्ये हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडालाय। सर्व्हर फेल आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। तर कल्याणमध्येही हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गोंधळ उडालाय। जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या गाडीला विद्यार्थ्यांनी घेराव घातलाय। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। कल्याणमध्ये हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गोंधळ उडालाय। या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती लागण्याची भीती आहे। मोठी बातमी बघतोय आपण कल्याणमध्ये लिपिक पदाच्या परीक्षेत गोंधळ झालेला आहे। जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या गाडीला विद्यार्थ्यांनी घेराव घातलाय। टेक्निकली प्रॉब्लेम जरी असला तरी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची ॲब्सेंटीज लागण्याची विद्यार्थ्यांना आता भीती वाटते आहे। जोपर्यंत न्यायमूर्ती आपल्या वाहनातून खाली उतरून आम्हाला तुमची गैरहजेरी लागणार नाही असा विश्वास देत नाही तोपर्यंत आपण आपल्या आंदोलनावर ठाम राहणार अशी भूमिका आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी घेतली। योगेश गाडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। योगेश गोडे आमचे प्रतिनिधी आहेत। योगेश, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगर असेल, नांदेड असेल, वाशिम असेल, या पाठोपाठ आता कल्याणमध्येही विद्यार्थ्यांचं आक्रमक रूप पाहायला मिळतंय। नेमकं काय घडलंय आणि परिस्थितीचे आताचे अपडेट काय आहेत? सकाळी 10ची ही एक्झाम होती। 10च्या एक्झाम नंतर आतापर्यंत या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी ही संपूर्ण शासनाची आहे। तांत्रिक अडचणी या असताना देखील आता विद्यार्थ्यांच्या मनात एकच भीती आहे का त्यांना कुठेतरी आता अब्सेंटी लागणार आहे आणि या परीक्षेपासून त्यांना आता वंचित राहावं लागणार आहे। या भीतीने आता विद्यार्थ्यांचं मनोबल आता खचलेलं आहे। त्याचबरोबर आता त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती आहेत त्यांची गाडी देखील अडवलेली आहे। न्यायमूर्तींनी खाली उतरून त्यांना आश्वासित करावं कारण ह्या परीक्षेचा कोणत्याही प्रकारे आपलं जी हजेरी आहे ती किंवा अब्सेंटी आहे ती लागणार नाही अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी आश्वासित केलं तर आम्ही हा आंदोलन पूर्तता मागे घेऊ। मात्र अजूनपर्यंत गेल्या अनेक वेळेपासून हा संपूर्ण गोंधळ त्यामुळे हा सुरू आहे। न्यायमूर्ती अजूनही माननीय न्यायमूर्तींनी बाहेर येऊन त्यांना आश्वासित केलेलं नाही, त्यामुळे हा संपूर्ण गोंधळ या ठिकाणी सुरू आहे। आपल्या सोबत या परीक्षेच्या ज्या विद्यार्थी आहेत ज्यांच्यावर हा अन्याय होतोय असे विद्यार्थी या ठिकाणी आहेत। काय सांगाल, हा जो संपूर्ण आज या ठिकाणी ठिय्या आपण केलेला आहे कशासाठी आहे, का हा ठिय्या आपण मांडलेला आहे? नक्कीच धन्यवाद या अपडेटबद्दल। आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या बातमीचे अपडेट देत होते। दरम्यान कल्याणमधनं मोठी बातमी येते। जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वाहनाला विद्यार्थ्यांनी घेराव घातलेला आहे। या सगळ्या प्रकरणावरून आता राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शनं सुरू आहेत।